उद्धव ठाकरेंनी तातडीनं खासदारांची बैठक बोलावलेली आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला बरंच महत्त्व प्राप्त होत आहे। आज दुपारी 12:30 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची ही बैठक होणार आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहे। शिवाजी, पहिलं तर ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे आणि दुसरं म्हणजे या बैठकीमध्ये कोणते मोठे आणि महत्त्वाचे मुद्दे अजेंड्यावर असतील? खरं तर ऑपरेशन टायगर मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार कंटाळून शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। याचं कारण असं होतं की उद्धव ठाकरे भेटत नाही, उद्धव ठाकरे यांच्या काही मर्यादा आहेत। तर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं नुकसान पोहोचलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेमधला जो विश्वास आहे ठाकरे फॅमिली बद्दलचा तो पुन्हा उद्विग्नित करण्यासाठी उद्धव ठाकरे फिरू शकत नसेल तर आदित्य ठाकरे यांनी फिरावं अशी तक्रार खासदारांनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये केली होती। गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे आणि शिवसेनेचे जुने संबंध राहिले आहेत, तर त्याचे कॉन्टॅक्ट वापरून आपल्या खासदारांना मदत मिळवून देणं गरजेचं आहे असंही काही खासदारांचं म्हणणं होतं। मात्र तसं काही होत नाही। आदित्य ठाकरे देखील मतदारसंघामध्ये फिरकत नाही, उद्धव ठाकरेंना काही मर्यादा आहेत, मग आम्हाला वाली कोण अशा पद्धतीची तक्रार या ठिकाणी संजय राऊत यांच्या घरी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केली। त्यानंतर संजय राऊत यांनी या संदर्भामध्ये अनिल देसाई यांच्याकडे ही वरिष्ठांना माहिती कळवा अशा सूचना केल्या होत्या। त्यानंतर ऑपरेशन टायगरची राजधानी दिल्लीमध्ये चर्चा सुरू झाली। चर्चा सुरू झाल्यानंतर आज तातडीने ठाकरे गटाच्या सर्व खासदारांना दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवरती बोलवण्यात आले आहे। आता या संदर्भात काही खासदारांना विचारल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या निमित्ताने कमीत कमी ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्ष नेतृत्व तरी आम्हाला भेटते, इथपर्यंत पक्षातील खासदारांची नाराजी पाहायला मिळत आहे। आणि साधारणपणे उद्धव ठाकरे पक्षातील खासदारांना काय सूचना देतात, काय त्यांची नाराजी आहे ती जाणून घेतात का, यासह खासदार काय आपलं मत मांडतात आणि पुढे जी काही चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगरची त्याच्या संदर्भात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पक्ष नेतृत्वावरती खासदार जे आहेत ते सर्वच नाराज आहेत। त्याचं कारणच असं आहे की उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फिरकले नाहीत आणि दुसरा मुद्दा म्हणजे आदित्य ठाकरे शिवाजी, याच नाराजीचा मुद्दा समोर ठेवून चर्चा काय आहेत? महायुती जे आहे ते ठाकरेंचे खासदार फोडू शकते अशी काही चिन्ह आहे, चर्चा काय आहे? खरं तर या नाराज खासदारांना मदत करून त्यांना आपल्यासोबत घेऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये निधी देऊन आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा पक्ष करू शकतो अशी माहिती मिळते। पूर्वी शिंदेंना गरज होती त्यांचे संख्याबळ पूर्ण होण्यासाठी, मात्र सध्या ना केंद्र सरकारला गरज आहे ना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अशी फार गरज आहे की यांना सोबत घेतलंच पाहिजे, कारण केंद्र सरकार देखील स्टेबल असल्याचं पाहायला मिळते। सध्या चर्चा अशी आहे की राष्ट्रवादीचे खासदार असो की शिवसेनेचे खासदार असो या दोन्ही पक्षाच्या खासदारांना निधीची कमतरता जाणवते। खास करून राष्ट्रवादीचे जे खासदार त्यांना सुप्रिया सुळे सोबत घेऊन जातात, शरद पवार फोन करून सांगतात, त्यामुळं बऱ्यापैकी थोड्या फार प्रमाणात तरी निधी मिळतो। मात्र शिवसेनेचे जे खासदार आहेत ते नेहमी बोलतात आम्हाला वाली कोण, आमच्या वाढदिवसाला देखील आमच्या पक्ष नेतृत्वाचा फोन येत नाही, आम्ही बरोबर आहे। या सगळ्या संभाव्य चर्चा आहेत आणि त्याचमुळे 12:30 वाजताची जी होणारी खासदारांची बैठक आहे अत्यंत महत्त्वाची मानली जाते। उद्धव ठाकरे खासदारांची नाराजी दूर करतात का याकडे लक्ष असेल। शिवाजी, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।